आज बनलोय वंडरफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, अतिशय प्रामाणिक कष्ट केले हे तुमच्या डोळ्यासमोर किंवा सोबत तुम्ही ग्राउंड केलेले आणि हे तुम्ही पाहिलेले. फक्त प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी काम होत असतं. दिवशी आलतो आम्ही ऍडमिशन घ्यायला, आधी कॉल केला सरांना आणि ऍडमिशन घ्यायला आलो आणि आम्ही गाडी खाली लावलेली, स्कूटी होती आमची, सरांनी हवा सोडली होती गाडीची. मग मिस्टर आणि आम्ही आलतो ना, सरांना वाटलं कुणाची तरी विद्यार्थ्यांची असेल गाडी, पण ती आमची गाडी होती. आम्ही ऍडमिशनसाठी आलतो, पहिलाच दिवस होता. मग जाताना मिस्टर म्हणले सरांनी तर आपली पहिल्याच दिवशी हवा पंक्चर करून टाकली, तर इथून पुढे तर कसं व्हायचं नाही का असं. तर पण सरांनी परत एवढी हवा भरली माझ्यात वर्कआउट वगैरे करून की माझे पाय परत थांबायचं काय नावच घेणार. एवढे टायर फुल केले माझे पायाचे वर्कआउट वगैरे घेऊन की मग परत एवढं 100 आणि 800 मीटर परत फुल मारलं. म्हणलं आता जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा सांगेल मला हवा पंक्चर केले. आणि सरांना एक परत आहे सरप्राईज. अर्ध काम म्हणजे मी कविता लिहिते ना, एक 30-32 कविता लिहिलेल्या आहेत मी आतापर्यंत, तर सरांवर पण लिहिण्याची माझी इच्छा आहे. आता रिझल्ट लागला अचानक, मग जरा आठवून लिहायचं चालू आहे जरा, नाहीतर आजच सादर करायची होती. मग अर्धी लिहून म्हणजे चालू आहे, रद्दी काम झालंय थोडं अर्ध. मग परत झाल्यानंतर सरांना ते सरप्राईज असणार आहे, पूर्ण कविता लिहून सरांवर. आणि काय नाही, सगळ्यांना थँक्यू. आई वडिलांना, माझ्या मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला, मित्रमैत्रिणींनी पण खूप सपोर्ट केला. सगळे तिकडे बसलेली सगळी आमची गँग आहे उभारलेले, ते निलू दादा वगैरे सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. मी